बदनापूरचे पोलीस उपनिरीक्षक खार्डे यांच्याकडून वकिलाला मारहाण. वकील संघाने घेतली पोलीस अधीक्षकांची भेट. घरात घुसून झालेल्या मारहाणीत अदखलपात्र ऐवजी गुन्हा का दाखल केला नाही असं विचारताच बदनापूरचे पोलीस उपनिरीक्षक खार्डे यांनी पेशाने वकील किशोर अशोक गितखने यांना काल जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. या दरम्यान जिल्हा वकील संघाने आज जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेत संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे जिल्हा वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट किशोर पुंगळे यांनी चक्क न्याय मिळवून देणाऱ्या वकिलावरच दहशत निर्माण करून हुकुमशाहीचे उदात्तीकरण करण्याचा प्रकार पोलिसांकडून होत असेल तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल करत अशा पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जिल्हा वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट किशोर पुंगळे, सहसचिव ॲडव्होकेट शरद कुलकर्णी, ॲडव्होकेट देवराज डोंगरे, ॲडव्होकेट मिलिंद गवई यांच्यासह इतर वकिलांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. दरम्यान पोलीस उपअधीक्षक कुलकर्णी मार्फत 2 दिवसात चौकशी करण्यात येईल असे आश्वासन SP बन्सल यांनी दिलंय. काल दिनांक 29 तारखेला संध्याकाळी 6-6:30च्या सुमारास आमच्या कोर्टातले वकील संघाचे सदस्य श्री किशोर अशोक गितखने यांना पोलीस स्टेशनला हे गेले होते. त्यामध्ये त्यांच्या काहीतरी घरगुती वाद होता. त्या वादामध्ये त्यांच्या मावशीवर घरात घुसून कोणी अज्ञातांनी मारहाण वगैरे केली होती. त्या संबंधित ते पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेले होते. पण त्यामध्ये ज्यावेळेस PSI खार्डे बदनापूर पोलीस स्टेशन यांनी त्यामध्ये गुन्हा दाखल न करता फक्त नॉर्मल NC फाडली. त्यावरून गितखने साहेबांनी त्यांना जबाब विचारला की तुम्ही त्यामध्ये बाबा नॉर्मल NC का फाडली, तुम्ही त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. तर त्यावेळेस त्यांचं थोडंसं शाब्दिक खार्डे साहेबांचं जरा बोलण्याची भाषा पद्धत वगैरे त्यांची थोडीशी बिघडली. त्यामुळे यांनी त्यांना जबाब विचारला असता खार्डे साहेबांनी आमच्या वकील साहेबांची गितखने साहेबांची कॉलर धरून त्यांना रूमच्या आतमध्ये नेलं, दरवाजा बंद केला व त्यांना त्याच्यात मारहाण केली. त्यामुळं जर हे पोलीस हे असे भ्रष्ट हे अधिकारी हे जर वकिलांना जर अशी मारहाण करत असेल तर साध्या जनतेचा आपण काय विचार करू शकतो, हे जनतेला किती त्रास देत असेल यावरून आपण याचा विचार करा. तुमची मागणी काय? यामध्ये आता आमची अशी मागणी आहे की किशोर गितखने सर यांना त्यांनी दरवाजा बंद करून जातीवाचक शिवीगाळ करून यांना मारहाण केली. त्यामुळं त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई व्हावी आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद व्हावा ही आमची मागणी होती. त्या संबंधित आम्ही इथे आलो होतो. SP साहेबांना आम्ही त्याबद्दल निवेदनही दिलेलं आहे. SP साहेबांनी आम्हाला 2 दिवसाच्या आतमध्ये DYSP कुलकर्णी साहेब यांच्याकडे त्यांनी तपास दिलेला आहे. कुलकर्णी साहेब आम्हाला 2 दिवसाच्या आतमध्ये SP साहेबांनी कुलकर्णी साहेबांच्या हाताने 2 दिवसाच्या आत जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई होणार असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण भरोसा आहे की ते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये निष्पक्ष चाचणी करतील आणि जो त्याच्यामध्ये दोषी ठरेल त्याच्यावर ते योग्य ती कारवाई करतील हा आम्हाला विश्वास आहे. ॲडव्होकेट किशोर पुंगळे, जिल्हा वकील संघ, जालना.